नमस्कार, मी ॲडव्होकेट सौ वैशाली अतुल कोराटे. मी आज आपल्याला जमिनीवरील फेरफारची नोंद फसवून केली असेल तर ती रद्द कशी करायची याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. खूप वेळा बरीच लोक विचारतात की सातबारावर नाव आलं म्हणजे मालकी मिळाली का? एकाच फेरफार झाला म्हणजे एकदाच जर फेरफार झाला तर तो बदलता येत नाही का? असे अनेक प्रश्न आजकाल या सगळ्या प्रश्नांना लोकांना उत्तरं मिळत नाहीत आणि मग प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही म्हणून त्यांना बरीच कायदेशीर माहिती अपुरी पडते आणि त्यांचा बऱ्याच वेळेला जमिनीबद्दल हा घोटाळा होत असतो. म्हणून मी तुम्हाला आज ही खरी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर फेरफार म्हणजे काय? तर ते फेरफार जमिनीच्या मालकीत, हक्कात किंवा कब्जात झालेला बदल महसूल रेकॉर्डमध्ये नोंदवणे होय. यालाच फेरफार असं म्हणतात. कब्जात झालेला बदल महसूल रेकॉर्डमध्ये आला तर त्यामध्ये उदाहरणं कुठली कुठली येतात? तर खरेदी खत येतं, वारस नोंद येतं, बक्षीसपत्र, वाटणी, कोर्टाचा निर्णय, हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा. फेरफार ही मालकीची अंतिम कागदपत्र नाही, तो फक्त एक महसुलीचा नोंदीचा प्रकार आहे. हे सर्वांनी आधी नीट लक्षात ठेवा. फेरफार कधी रद्द करता येतं? तर नीट लक्ष देऊन ऐका. बनावट खरेदी खतावर फेरफार केला असेल तर तो रद्द करता येतो. खोट्या वारसांच्या आधारे नोंद केली असेल तर ते रद्द करता येतं. नोटीस न देता फेरफार मंजूर केला असेल तर रद्द करता येतं. जिवंत व्यक्तीला मयत दाखवून फेरफार केला असेल तर ते रद्द करता येतं. बेकायदेशीर दस्तऐवज फेरफार केला असेल तर रद्द करता येतं आणि कोर्टाचा आदेश असतानाही फेरफार केला असेल तर तो देखील रद्द करता येतो. तसंच लागू होणारे कायदे कुठले आहेत आणि सेक्शन कोणते आहेत आपण ते बघूयात. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 सेक्शन 148 148 नुसार फेरफार नोंदी करण्याचा अधिकार आहे. तसंच सेक्शन 149 नुसार हक्कात बदल झाल्यास नोंद बंधनकारक आहे. सेक्शन 150 नुसार फेरफार प्रक्रियेत चौकशी आवश्यक आहे. सेक्शन 157 नुसार चुकीची बेकायदेशीर फेरफार नोंद दुरुस्त किंवा रद्द करण्याचा देखील अधिकार आहे. नैसर्गिक न्यायाचा सिद्धांत आहे की संबंधित पक्षाला नोटीस सुनावणी न देता फेरफार केला असेल तर तो बेकायदेशीर ठरतो. दिवाणी न्यायालयाचा अधिकार कुठला आहे? फेरफार हा मालकीचा पुरावा नाही म्हणून तुम्ही टायटल डिस्प्यूट असेल तर सिव्हिल सूट तुम्हाला करावा लागतो. फेरफार रद्द करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया काय आहे ते आपण आता बघूयात. तुम्ही अर्ज कुठे करायचा ते बघू. तलाठींकडे तुम्ही अर्ज करू शकतात. मंडळ अधिकारीकडे तुम्ही अर्ज करू शकतात. तसंच तहसीलदारांकडे देखील तुम्ही अर्ज करू शकता. फेरफार रद्द करण्यासाठी लेखी अर्ज हा करावा लागतो. तसंच अर्जात तुम्ही काय लिहिलं पाहिजे आता ते बघूयात. फेरफार क्रमांक तुम्हाला लिहायचा असतो. कोणत्या कारणाने चुकीचं आहे ते लिहायचं असतं. म्हणजे फेरफार कोणत्या चुकीच्या कारणामुळे आहे ते तुम्हाला मेन्शन त्यात करावं लागतं. कायदेशीर पुरावे कोणते ते देखील तुम्हाला लिहावे लागतात. नोटीस न मिळाल्याचा मुद्दा लिहायचा असतो. या पद्धतीने तुम्ही अर्जामध्ये हे सर्व लिहायचं असतं. कागदपत्र कोणती लागतात, कुठली द्यायची असतात ते देखील आपण बघूयात. त्यामध्ये आहे सातबारा, जुना फेरफार, खरेदी खत किंवा वारस पुरावे. तुमच्या घरात जे वारसाची तुम्ही नावं दिली आहेत त्याच्यात पुरावा असतो ते देखील द्यावं लागतं. कोर्टाचा आदेश असल्यास तो देखील तुम्हाला द्यावा लागतो. चौकशी व सुनावणी. तहसीलदार चौकशी करतात आणि दोन्ही बाजू ऐकून निर्णय देतात. जर फेरफार चुकीचा आढळल्यास तर रद्द करण्याचा त्यांना आदेश देता येतात. तहसीलदारांचा निर्णय न पटल्यास तुम्ही काय करावं हे आपण बघूया. तुम्हाला अपील करण्याचा अधिकार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील तुम्हाला करता येतं. तसंच जिल्हा अधिकाऱ्यांकडे देखील तुम्हाला अपील करता येतं. महाराष्ट्र महसूल न्यायाधिकारी जे असतात त्यांच्याकडे तुम्हाला देखील अपील करता येतं. हे सर्व अधिकार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अंतर्गत आहेत. तुम्ही या सर्वांकडे
तहसीलदार म्हणजे पूर्णपणे तुम्ही अर्ज करू शकतात या सर्व अधिकाऱ्यांकडे. आता महत्त्वाचा सल्ला आहे, फेरफार चुकीचा असेल तर तो रद्द करता येतो. कायदेशीर प्रक्रिया आणि पुरावे महत्त्वाचे असतात. वेळेत कारवाई केली तरच तुमचा हक्क वाचू शकतो. आपल्याला ही पूर्ण माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि हे सर्व तुम्ही एका व्यवस्थित अनुभवी वकिलांकडनं पूर्ण सल्ला आणखी व्यवस्थित घ्या आणि तुम्हाला काय प्रोसेस करायची असेल ती त्यांच्याद्वारे कोर्टात पूर्ण करा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. माझा मोबाईल नंबर आहे 920 915 56 69. धन्यवाद.